नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दूधगंगा नदीचे पात्र कोरडे, गावाचा पाणीपुरवठा ठप्प, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट. फेब्रुवारी महिन्यात संपण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा भागात पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. दत्तवाड येथील जीवनवाहिनी असलेल्या दूधगंगा नदीचे पात्र गेल्या 4 दिवसांपासून पूर्णपणे कोरडे पडल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. भीषण उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. दत्तवाड गावची नळ पाणी पुरवठा योजना पूर्णपणे दूधगंगा नदीवर अवलंबून आहे. मात्र नदीतील पाणी पातळी खालावल्याने जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचणं बंद झालं आहे. परिणामी गेल्या 4 दिवसांपासून नळाला पाणी आलेलं नाही. केवळ दत्तवाडच नव्हे तर शेजारील गोसरवाड आणि कर्नाटक सीमा भागातील अनेक गावांनाही या कोरड्या पात्राचा मोठा फटका बसला आहे. गावातील खाजगी विहिरी आणि बोरवेल्सची पातळी देखील खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीवरही संकट, उन्हाळी पिके धोक्यात. दूधगंगा नदीचे पाणी केवळ पिण्यासाठीच नव्हे तर या भागातील बागायती शेतींसाठी मुख्य स्रोत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यापूर्वीच नदी कोरडी पडल्याने उभ्या पिकांना पाणी कसे द्यायचे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. या संकटामुळे पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.